नमस्कार, मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। सोमवार ते शुक्रवारच्या डब्यासाठी 5 दिवसांच्या 5 रेसिपी मी इथे शेअर करणार आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। यासाठी 2 वाट्या भात घेतलेला आहे, तो मिक्सरमध्ये घालायचा आहे। त्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, अर्धा इंच अद्रकीचा तुकडा घालायचा आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे, अर्धा कप रवा, अर्धा कप बेसन, अर्धा कप दही, 1 कप पाणी घालून याला वाटून घेतलेलं आहे। ते एका बाउलमध्ये काढून घेणार आहे। 10 मिनिटांसाठी याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे आपला रवा जो आहे ना तो भिजायला छान मदत होईल। आता आपण स्टीमर हे तापायला ठेवलेलं आहे। 10 मिनिटांनंतर त्याच्यामध्ये 1/4 टीस्पून इतका बेकिंग सोडा घातलेला आहे, थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता ग्रेस केलेल्या भांड्यामध्ये हे बॅटर घालायचं आहे आणि स्टीम होण्यासाठी आपल्याला 10 ते 12 मिनिट हे ठेवायचं आहे। 12 मिनिट झाल्यानंतर हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याचे पनीरला जेवढे छोटे छोटे तुकडे करतो तितके लहान आपण तुकडे करायचे आहेत। आणि हे खूप स्पॉन्जी झालेलं आहे असं आपल्या लक्षात येईल। पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे, त्यामध्ये जिरे मोहरी घ्यावी, थोडेसे तीळ टाकावे, सांबार मसाला टाकावा। हा व्हिडिओ माझ्याकडून थोडासा स्किप झालेला आहे, त्यामुळे कृपया समजून घ्यावे। अर्धा चमचा इतका सांबार मसाला आपण घातलेला आहे, तो जर नसेल तर तुमच्याकडे गरम मसाला असेल तर तो घालावा आणि हे तयार केलेले जे पीसेस आहेत ते यावर घालावे। ते छान परतून घ्यावे, मंद आचेवर करावे आणि त्यामुळे वरचं जे कवर आहे ते छान क्रिस्पी होईल आणि आतून ते स्पॉन्जी होईल। तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नकात आणि कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट देखील करायला विसरू नकात। तुम्ही ही रेसिपी मुलांना सॉसबरोबर सर्व करू शकता। आता पुढची रेसिपी आहे शेवगा म्हणजेच मोरंगीचा पराठा। हा एकदम टेस्टी तर असतोच, परंतु मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तेवढीच मदत करतो। याची कवळी पाने आपल्याला तोडून घ्यायची आहे। ते एका बाउलमध्ये 2 कप इतका आटा घ्यावा, त्यामध्ये 1 चमचा इतकी जिरेपूड घालावी, 2 चमचे धनेपूड घालावी, अर्धा चमचा हळद घालायची, 1 चमचा लाल तिखट घालावे। हे प्रमाण तुम्ही कमी जास्त आवडीनुसार करू शकता। 3 चमचे इतके तीळ घालायचे आहेत, 2 चमचे तेल घालायचं आहे, बारीक चिरलेले ही ड्रमस्टिकची पाने आपण घालावीत। ही चिरण्याआधी स्वच्छ धुवून घेतलेली असावी। 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालायची। आवडत असल्यास यामध्ये पुन्हा आपण हिरवी मिरची घालावी आणि पाणी घालून चपातीप्रमाणे हे पीठ मळून घ्यावे। त्याच्यावर थोडंसं तेल लावावं, म्हणजे आपला हा पराठा दीर्घकाळ मऊ राहण्यासाठी मदत होईल। पराठा लाटून घ्यावा, तेल किंवा तूप लावून हा खरपूस असा भाजावा। मुलांना हा पराठा नक्की आवडेल, ट्राय करून पहा। रेसिपी आहे सॉफ्ट स्पॉन्जी पोहा डोसा। यासाठी 2 कप इडली राईस घ्यावा। तुमच्याकडे रेशनचा तांदूळ असेल तर तो रेशनचा तांदूळ देखील वापरू शकता। अर्धा कप इतकी उडद डाळ घ्यावी, अर्धा चमचा मेथीचा दाणा घालावा। हे स्वच्छ धुवून घ्यावे, 4 तास भिजू द्यावे आणि बारीक दळून घ्यावे। 3/4 कप इतके पोहे भिजून घ्यावे आणि त्याची पेस्ट करून घ्यावी आणि ही या बॅटरमध्ये घालावी। 8 तास याला फर्मेंट होऊ द्यावे। चवीनुसार मीठ घालावे। डोसा आपल्याला जाडसरच घालायचा आहे। झाकणी घालून त्याला वाफू द्यावे, त्यावर थोडेसे तूप सोडावे आणि नारळाच्या चटणीबरोबर हा मऊ लुसलुशीत स्पॉन्जी डोसा सर्व करावा। पुढची रेसिपी आहे चटपटीत मखाण्याचा चिवडा। यासाठी कढईमध्ये थोडेसे बटर घ्यावे, साधारण 3 ते 4 चमचे इतके बटर घेतलेले आहे। त्यामध्ये कढीपत्ता घालावा, 1/4 कप इतक्या डाळ्या घालावेत, अर्धा कप शेंगादाणे घालावे, छान परतून घ्यावेत। 1/4 चमचा इतकी हळद घालावी, चवीनुसार लाल तिखट घालावे, 2 कप इतका मखाणा घालावा। खूप पौष्टिक, कॅल्शियम, आयर्न आणि प्रोटीनयुक्त असा नाश्ता मुलांना तयार होईल। मखाणा छान क्रिस्पी होईपर्यंत मंद आचेवर परतत राहावा। यासाठी 1 मखाणा हातात घ्यावा आणि प्रेस करून बघावा आणि तो लगेचच क्रश व्हायला हवा, इतकं त्याचं मॉइश्चर उडालेलं असावं। आणि हा चटपटीत असा मखाण्याचा चिवडा तुम्ही मुलांना छोट्या स्नॅक्स ब्रेकसाठी नक्की सर्व करू शकता। फुगलेली पालकपुरी झटपट 10 मिनिटांमध्ये कशी बनवायची हे आज आपण बघूयात। नेहमीसारख्या खूप साऱ्या ट्रिक्स आणि टिप्स मी इथे शेअर केलेल्या आहेत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपण या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टा किचन। प्रथम आपण 1 बंच पालक उकळत्या पाण्यामध्ये घालायचा आहे। 1 मिनिट याला उकळून झाल्यानंतर आपल्याला हा थंड बर्फाच्या पाण्यामध्ये काढायचा आहे। या प्रोसेसला सायंटिफिक लँग्वेजमध्ये ब्लांचिंगची प्रोसेस असे म्हणतात। यामुळे याच्यावरचे पेस्टिसाइड्स रिमूव्ह व्हायला मदत होते। त्याचप्रमाणे आपल्या पालकाच्या न्यूट्रिएंट्स क्वालिटी तशाच राहतात आणि आपल्या पालकाचा रंग हिरवा राहायला मदत होते। अजिबात तो पालक काळा पडत नाही। ब्लांच केलेला पालक आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे।
आता यामध्ये आपण लसूण, आलं, ओवा, चिली फ्लेक्स, बडीशेप आणि मीठ हे मसाले घालायचे आहेत. पालकासहित हे सगळं आपल्याला दळून घ्यायचं आहे. आवडीनुसार 3 ते 4 हिरव्या मिरच्या आपण इथे घातलेल्या आहेत आणि हे सगळं ग्राइंड करून एका परातीमध्ये आपण काढून घेणार आहोत. परातीमध्ये पेस्ट काढल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाव कप रवा, अर्धा कप बेसन, 1 ते सव्वा वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे. पुरीला लागतो त्या पद्धतीने टाईट असा डो आपल्याला मळून घ्यायचा आहे. पुऱ्या खुसखुशीत होण्यासाठी 1 चमचा तेलाचा वापर केलेला आहे. 1 चमचा तीळ घालून आपण हे पीठ पुन्हा एकदा मळून घेणार आहोत. पीठ छान मळून झालेलं आहे. आता आपल्याला याला 10 मिनिटासाठी भिजण्यासाठी झाकून ठेवायचं आहे. एक छोटीशी लाटे घेऊन आता आपल्याला याची पुरी लाटून घ्यायची आहे. पुरी फार जाड किंवा पातळ लाटू नये, साधारण अशा आकाराची पुरी आपल्याला लाटायची आहे. तुम्ही एक मोठी लाटी लाटून वाटीच्या साहाय्याने देखील त्याला हवा तसा आकार देऊ शकता. सर्व पुऱ्या आपल्या लाटून झालेल्या आहेत. आता एका बाजूला आपल्याला तेल तापत ठेवायचे आहे. लक्षात ठेवायचे आहे, ज्यावेळी आपण पुरी तळतो त्यावेळी आपला गॅस हा मीडियम टू हाय फ्लेमवरच असला पाहिजे, तरच आपली पुरी ही व्यवस्थित फुगली जाईल. सुरुवातीला पुरी टाकली की आपल्याला ही या पद्धतीने प्रेस करायची आहे आणि नंतर आपल्याला ही पलटी करायची आहे. हलक्या बदामी रंगावर ही तळल्यानंतर आपल्याला काढून घ्यायची आहे. याच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. तेव्हा नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टा किचन.